नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटार कचोरी ही रेसिपी बघणार आहोत. अतिशय खुसखुशीत आणि खूप चविष्ट होते ही कचोरी. ही कचोरी तुम्ही मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. झटपट नाश्त्याला किंवा वाढदिवसाच्या पार्टीसाठी तुम्हाला जर कोणता पदार्थ करायचा असेल, तोही चटपटीत, तर तुम्ही ही कचोरी नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त मटार कचोरीची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. मटारची कचोरी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हिरवा वाटाणा म्हणजे मटार लागणार आहे. पाऊण वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकूया आणि छोटासा आल्याचा तुकडा टाकूया आणि हे वाटाणे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. जाडसरच वाटून घ्यायचे आहेत आपल्याला, पाणी टाकायचं नाहीये याच्यामध्ये. मटार आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1च चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये जो वाटाणा वाटून घेतलेला आहे तो टाकून घेऊया. कचोरीमध्ये भरण्यासाठी मटारचा मसाला आपण तयार करत आहोत. तेलामध्ये हा वाटाणा आपण चांगला परतून घेऊया. 2 मिनिटे ही मटारची पेस्ट आपण परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये तिखट मसाले टाकायचे आहेत. सर्वात आधी थोडीशी हळद टाकणार आहे मी. यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट मसाला टाकणार आहे मी. अर्धा चमचा धने पावडर सुद्धा टाकणार आहे आणि बेसन पीठही टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. हे कोरडे मसाले आपण थोडा वेळ परतूया आणि 2 चमचे बेसन पीठ याच्यामध्ये टाकूया. बेसन पीठ आपण बाइंडिंगसाठी टाकणार आहोत. चवही मस्त लागते त्याने. कोरडे मसाले परतल्यानंतर आता बेसन पीठ टाकते आहे मी याच्यामध्ये. तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर टाकू शकता किंवा थोडासा मैदाही टाकू शकता. 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. हे सुद्धा आपण मटार बरोबर चांगलं भाजून घेऊया. 4 ते 5 मिनिटे हे बेसन पीठ चांगलं भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. यामुळे काय होईल, बेसन पीठ हे शिजलं जाईल आणि हे मिश्रण जास्त कोरडं कोरडं राहणार नाही. आपण जेव्हा कचोरीमध्ये हे मिश्रण भरू ना, तेव्हा ते ओलसर असायला हवं. यामुळे आपण आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटार वाटला होता ना, त्यातच पाणी टाकलं मी आणि मिक्सरचं भांडं धुवून घेतलं. तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकतो आहोत. अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. जास्तही पाणी टाकायचं नाही, नाहीतर याचं बेसनच होऊन जाईल. हे मिश्रण आपल्याला घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं. असं सुटसुटीत झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण करायचं आहे. आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे पाणी आटेपर्यंत हे मिश्रण परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीरही टाकते आहे मी. आता मिश्रण होत आलेलं आहे. हे पाणी आटलं की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे. मिश्रण पाहिजे तेवढं घट्ट झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मटारचं मिश्रण आपण थंड होऊ देऊया आणि नंतर कचोरी करायला घेऊया. कचोरी करण्यासाठी मटारचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण पीठही मळायला घेऊया. यासाठी मी मैदा घेणार आहे. 2 कप मैदा मी इथे वापरणार आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी इथे मैदा वापरते आहे. 2 कप मैदा घेतल्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा रवा सुद्धा टाकणार आहे. आता आपण रवा याच्यामध्ये टाकूया. अर्धा कप रवा मी याच्यामध्ये घेणार आहे. रवा टाकल्यामुळे काय होतं, कचोरी अगदी मस्त खुसखुशीत होते. त्यामुळे रवा टाकायचा आहे. तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल. फक्त मैद्याची सुद्धा कचोरी छान होते. पण मी अगदी क्रिस्पी होण्यासाठी थोडासा रवा टाकलेला आहे. आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे. चिमूटभर हळद टाकूया. थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा टाकूया. थोडेसे जिरे आणि थोडासा ओवा सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. आणि आता आपण याच्यामध्ये तेलाचं कडकडीत मोहन टाकायचं आहे. तूप नाही टाकायचं याच्यामध्ये आपल्याला. आपल्याला अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत कचोरी करायची आहे. त्यामुळे इथे मी तेल वापरणार आहे. 2 टेबलस्पून तेल इथे घेतलेलं आहे मी. हे तेल आपण अगदी छान कडकडीत गरम करायचं आहे आणि मगच याच्यामध्ये टाकायचं आहे. कोमट वगैरे करायचं नाही. चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला हे तेल.
तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण ते पिठामध्ये टाकूया आणि चमच्याने हे तेल आपल्याला पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तेल चांगलंच गरम आहे म्हणून आपण आधी चमच्याने मिक्स करणार आहोत आणि हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हातानेच हे मळून घेणार आहोत. तेल पिठाला चांगलं चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असा गोळा याचा तयार करायचा आहे. पाणी आपल्याला साधंच वापरायचं आहे. ते गरम किंवा कोमट नाही वापरायचं, थंडच पाणी वापरणार आहोत. सगळ्यात आधी हे तेल आपण पिठाला चांगलं चोळून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेऊया. तुम्ही बघू शकता पिठाला तेल चांगलं चोळून घेतलेलं आहे मी. आता पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेणार आहे. सैलसर कणिक करायची नाही आपल्याला. पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. घट्ट असून सुद्धा ते अगदी मऊसूत असायला हवं म्हणून अगदी चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही जर ही कणिक सैल केली तर कचोरी ही नरम पडेल, त्यामुळे आपल्याला अगदी घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मैद्याचं पीठ हे मळून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडासा रवा सुद्धा टाकलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे पीठ 15 मिनिटे भिजू द्यायचं आहे, म्हणजे रवा हा चांगला भिजेल. आपण फक्त मैदा घेऊन पीठ मळलं असतं तर तुम्ही लगेच कचोरी केली असती तरी चाललं असतं. पण आपण रवा टाकलेला आहे, रवा थोडा भिजायला हवा म्हणून आपण 15 मिनिटे हे पीठ झाकून ठेवणार आहोत. 15 मिनिटानंतर याच्या कचोरी करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी घट्ट मळलेलं आहे आपण, पण ते अगदी मऊसूत सुद्धा आहे. तुम्ही बघा अगदी कडक नाहीये, मऊ आणि घट्ट असं हे पीठ मळलेलं आहे. आता आपण हे 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत मटारचा मसाला सुद्धा थंड होईल. हिरव्या मटारचं चटपटीत मिश्रण हे आता थंड झालेलं आहे. आता आपण कचोरी करायला घेऊया. सर्वात आधी आपण या मिश्रणाचे गोळे करायचे आहे. हे गोळे आपण कचोरीमध्ये भरणार आहोत. आधी आपण हे मोकळं मोकळं करून घेऊया आणि नंतर याचे एकसारखे गोळे करून घेऊया. यामुळेच कचोरी अगदी चविष्ट होते. हा मसाला तुम्ही नक्की बनवा. तुम्ही बघू शकता मी लहान लहान साईजचे गोळे करते आहे. आणि कचोरी आपण लाटून नाही करणार. आज मी तुम्हाला कचोरी थापून कशी करायची ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी मी मटारच्या मसाल्याचे गोळे करून घेते, त्यानंतर आपण कचोरी थापून करणार आहोत. आपण मैद्याची कणिक भिजवली होती, तीही चांगली भिजलेली आहे. आता मी मैद्याची कणिक घेते आहे, त्याचा एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि तो लाटून घेते आहे. पुरी इतक्या आकाराने आपण मैद्याचा उंडा लाटून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये मटारच्या मसाल्याचं मिश्रण भरायचं आहे आणि हाताने दाबतच कचोरी तयार करून घ्यायची आहे. पुरी लाटून झालेली आहे. आता मी मटारच्या मसाल्याचा जो गोळा आपण तयार केलेला आहे तो एक गोळा घेते आणि या पुरीमध्ये भरते आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला या पुरीचं तोंड बंद करायचं आहे. उंडा तयार झालेला आहे. आता तो आपण हातानेच दाबून त्याची कचोरी करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला या उंड्यावरती दाब द्यायचा आहे आणि आतला जो मटारचा मसाला आहे तो अगदी एकसारखा पसरवायचा आहे या उंड्यामध्ये. अगदी व्यवस्थित मसाला पसरला गेला पाहिजे, म्हणजे कचोरी खातानाही ती अगदी छान लागते. कुठेतरी मसाला, कुठेतरी फक्त पीठ असं लागत नाही. अगदी व्यवस्थितपणे मटारचा मसाला आतमध्ये पसरलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हाताने दाबतच कचोरी तयार करायची आहे. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता ही कचोरी सोडलेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि अगदी खरपूस होईपर्यंत ही कचोरी तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही, नाहीतर आहे ना बाहेरूनच ही कचोरी जळून जाते आणि आतून कच्ची राहते. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे, म्हणजे कचोरी अगदी खरपूस तळली जाते. आणि तुम्ही बघू शकता कचोरी ही अगदी छान फुगलेली आहे. मस्त टम्म फुगतात या कचोऱ्या आणि खूप छान खुसखुशीत होतात. चविष्ट तर इतक्या होतात ना, कारण मटारचा मसाला आपण चटपटीत केलेला आहे, त्यामुळे खायला ही कचोरी अगदी मस्त चटपटीत लागते. आता मी दुसऱ्यांदाही तुम्हाला कचोरी करून दाखवते. सर्वात आधी आपण मैद्याचा उंडा घ्यायचा आहे, तो पुरी इतका लाटायचा आहे. पुरी लाटून झाल्यानंतर मटारचं मिश्रण आहे ते आपण भरायचं आहे. तोंड चांगलं बंद करायचं आहे आणि हाताने दाबतच आपण याची कचोरी करायची आहे. तुम्ही बघू शकता हलक्या हलक्या हाताने बोटांनीच मी ही कचोरी थापत आहे आणि एकसारखा मसाला पसरलेला आहे कचोरीमध्ये. आता आपण ती तळून घेऊया. तर बघितले ना तुम्ही किती सोपी आहे ही रेसिपी. मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, ते अगदी आवडीनं खातील. असं ही मुलं मटारची भाजी खात नाहीत,
मग मटार त्यांच्या पोटात जायलाच हवा. तर यासाठी तुम्ही या पद्धतीनं कचोरी करून बघा. तुम्हाला जर मैद्याचं पीठ घ्यायचं नसेल, तर तुम्ही गव्हाचं पीठ मळून सुद्धा ही कचोरी करू शकता. तीही कचोरी अगदी छान लागते आणि छान होते. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की काहीतरी स्नॅक्स खायचे आहेत आणि ते पोटभरीचेही असायला हवेत, तर तुम्ही या पद्धतीने ही मटारची कचोरी घरच्या घरी नक्की करून बघा. अप्रतिम होते. तुम्हाला खूप आवडेल. तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला? हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं मटारची कचोरी नक्की करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअरही करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त चटपटीत मटारच्या कचोरीची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन-नवीन